आपण यामध्ये घोसाळा घेतलाय चिरून, कांदा घेतलाय चिरून. मेन म्हणजे प्रथम आपण वाडग्यामध्ये बेसन घेतलेलं आहे, बारीक चिरून घेतलेला कांदा आहे, हिरवी मिरची आहे, कोथिंबीर आहे, घोसाळ्याच्या स्लाईज आहेत. आपण यामध्ये भाजी घातलीच आहे. त्याशिवाय आपण याच्यामध्ये हळद, लाल तिखट, मीठ, जिरं, आपण यामध्ये ओवा पण आपण ब्रेड घेतलेला आहे. ब्रेडवर छान असं एका साईडला हे सर्व मिश्रण असं लावून घ्यायचं. टाकून आपण हे व्हेज आपण एक नाश्त्याचा एक वेगळ्या प्रकारे गरम केली आहे. त्यामध्ये आपण तेल घालत आहोत. थोडंसं तेल घालायचं. आपण हे ब्रेडवर लावलेले सगळं मिश्रण आपण हे उलटी साईड आपण खालच्या बाजूला करायची आणि मंद गॅसवर छान भाजून घ्यायचं. आपण यामध्ये बेसन घातलं तसं आपण अंडा घालून त्यामध्ये कांदा, घोसाळं कोणतीही भाजी घालू शकतो. हिरवी मिरची, हळद, मीठ असं सर्व घालून अशा प्रकारचं आपण मिश्रण तयार करून घेऊ शकतो. बेसनाच्या ऐवजी पण अंड्याचा आपण वापर करू शकतो. मी हे व्हेज केलेलं आहे. आता आपण छान खमंग भाजून घेऊया. एक साईड छान भाजल्यावर मग आपण दुसऱ्या साईडला उलटवून घेऊया. आपण दोन्ही साईडला लावू शकतो, पण जर आपल्याला कुरकुरीत हवं असेल तर आपण एका साईड लावायचं आणि एक साईड प्लेन ठेवायची. तर मला थोडं कुरकुरीत हवं आहे म्हणून मी एका साईडला लावलेलं आहे. आपली एक साईड छान भाजलेली आहे. आता आपण दुसऱ्या साईडला भाजून घेऊया. छान दोन्ही बाजून आपण कुरकुरीत भाजून घेतलेलं आहे. तर आपला हा छान असा नाश्त्याचा प्रकार तयार झालेला आहे. त्यामध्ये पौष्टिक आहे, याच्यामध्ये भाज्या आहेत, बेसन आहे, प्रोटीन आहे, ब्रेड आहे, पूर्ण असं जेवण. आपण हे टिफिनला पण देऊ शकतो. छान असा पौष्टिक नाश्त्याचा प्रकार तुम्ही पण करा आणि कसं झालं तो मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला लाईक